Okay. Hi students, welcome to Sri Ram coaching classes. Today I am teaching you science first lesson. Okay. Now Newton's second law of motion and Newton's third law of motion. We have already learned about the first law of motion. Okay. So आता आपण बघितलं की फर्स्ट लॉ इज रिलेटेड विथ इनर्शिया. ओके. Newton's first law is related with inertia. I have teach you inertia also. So now the second law of motion is related with momentum, and that is why now we have to learn about momentum. What is momentum? Okay, suppose see at picture, mass of bicycle is m. So what is the mass of bicycle? Smaller m. Okay, and mass of truck is bigger m. Okay, so what is the now mass of bicycle is m and mass of truck is m. So velocity is the same for both. अभी आता बघा की सायकलचं मास अतिशय कमी आहे. ओके, आणि ट्रकचं मास जे आहे ते काय आहे? जास्त आहे. पण याच्यामध्ये मास आपण बघत नाही. इथे आपल्याला काय बघायचं की दोघांची वेलोसिटी जी आहे, म्हणजे दोघांचा स्पीड जो आहे तो मात्र येण्याचा अतिशय सेम आहे. सो ओके, तुम्हाला क्वेश्चन कळलं. आता याच्यावर क्वेश्चन विचारलाय, विच विल बी इझी फॉर द अबव मॅन टू स्टॉप बायसिकल और ट्रक. डू यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन? सो विच ऑफ द which will be easy? Bicycle. Okay, bicycle. Why bicycle? Because the mass of the bicycle is very less than truck. So mass of truck is heavier than bicycle. So this is momentum. तो momentum काय आहे ते अजूनही आपण व्यवस्थित शिकणार आहोत. ओके, नेक्स्ट. सो momentum, more force is required to stop a cricket ball in comparison to tennis ball. आता मोमेंटम काय बघा बरं का, की फोर्स अप्लाइड करणं. सेकंड लॉ जो आहे ना तो कशाशी रिलेटेड आहे? तो फोर्सशी रिलेटेड. ओके, जेव्हा एखादा, आता इथे तुम्हाला दिसतंय की क्रिकेट बॉल आहे आणि दुसरा कोणता बॉल आहे? टेनिस बॉल आहे. सो दोघांना तुम्ही बघा की मोर फोर्स कोणाला लागेल? क्रिकेट बॉलला फोर्स. त्याला आता सपोज समोरून बॉलिंग केली आणि नंतर आपण जेव्हा बॅटने त्याला अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे टेनिस बॉल आहे, तर कोणाला जास्त फोर्स रिक्वायर्ड लागेल? क्रिकेट बॉलला. व्हेरी गुड. ओके, सो फोर्स रिक्वायर्ड टू स्टॉप अ मूव्हिंग बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शन टू इट्स mass. Okay, हॅलो. हा समर्थ, मी तुला आता व्हिडिओ पाठवते. ओके, आफ्टरवर. ओके. सो फोर्स रिक्वायर्ड टू स्टॉप अ मूव्हिंग बॉडी इज डायरेक्टली प्रपोर्शन टू इट्स मास. सो फोर्स, ओके, फोर्स कशावर डिपेंड करतं? डायरेक्टली प्रपोर्शन टू मास. ओके, की आता मास जर जास्त असेल तर त्याला तुम्हाला स्टॉप करण्यासाठी त्याला काय करावं लागेल? तुम्हाला जास्त फोर्स म्हणजे फोर्स तुम्हाला एक्झर्ट तुमच्याकडनं लावावं लागेल. ओके, अँड दॅट इज वाय फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शन टू मास. मोर फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप a cricket ball with higher velocity in comparison to a ball with a lower velocity. ओके, मग आता बघा, मोर फोर्स इज रिक्वायर्ड. तुम्हाला काय झालंय की क्रिकेट बॉल साठी तुम्हाला जास्त फोर्स रिक्वायर्ड आहे विथ हायर वेलोसिटी. क्रिकेट बॉल एक समोरून, आता शाहू वगैरे तुम्ही खेळतच असाल, जर तुम्ही समोरून बॉल येतोय, क्रिकेट बॉल हा जोरात येत असतो, त्याची वेलोसिटी काय असते? जास्त असते, आणि तुम्हाला फोर्स पण त्याला जास्त रिक्वायर्ड असतो इन कंपॅरिझन टू अ बॉल विथ लोअर वेलोसिटी. आणि लोअर वेलोसिटीचा जर बॉल असेल तर आता तुम्ही बघा, टेनिस बॉल जो आहे त्याची वेलोसिटी काही खूप जास्त नसते ॲज कम्पेअर टू क्रिकेट बॉल, आणि म्हणून याला तुम्हाला फोर्स
या बॉलपेक्षा तुम्हाला क्रिकेट बॉलला फोर्स जास्त अप्लाय करावं लागेल. Force required to stop a moving body is also directly proportion to its velocity. Okay, समजलं इथपर्यंत? सो मोमेंटम म्हणजे काय आता बघा. द क्वांटिटी ऑफ मोशन इन अ बॉडी इज डिफाईन्ड ॲज अ प्रोडक्ट ऑफ इट्स मास अँड वेलोसिटी. म्हणजे मोमेंटम काय की मास आणि वेलोसिटी यांचं काय प्रपोर्शन आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, प्रोडक्ट आहे दोघांचं. ओके, सो मोमेंटम आता हा जो आहे द मोमेंटम ऑफ बॉडी इज डिफाईन्ड ॲज द प्रोडक्ट ऑफ इट्स मास अँड वेलोसिटी. म्हणजे मास आणि वेलोसिटी ह्या दोन्हींचं प्रोडक्ट म्हणजेच मोमेंटम. ओके, सो त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. न्यूमरिकल्समध्ये ह्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा, तुम्हाला लागतात हे. सो P इज इक्वल टू M इंटू V. सो M मीन्स मास अँड V मीन्स velocity of the object. So momentum is a vector quantity. Vector quantity means in vector quantity is the needed direction or not? Yes, teacher. Yes. Okay, very good. So and that is why in momentum there is velocity, and velocity is a vector quantity, and that is why momentum is also vector quality. And the unit of SI unit of momentum is kilogram meter per second. Okay, kilogram meter per second. Kilogram per second. इथे डॉट दिल्यामुळे every moving body possesses momentum. ज्या पण बॉडीज मुव्हिंग असतात त्यांच्यामध्ये काय असतं, मोमेंटम असतं. मोमेंटम रिप्रेझेंटेड बाय P. ओके, कारण मोमेंटम प्रेझेंट असतं मीन्स एव्हरी मुव्हिंग बॉडी हॅज मास ऑल्सो अँड वेलोसिटी ऑल्सो, अँड दॅट इज वाय मोमेंटम इज प्रेझेंट देअर. Avni, do you understand what I say? Shahu? Yes, teacher. Okay, so momentum means product of mass and velocity, and every moving body possesses momentum means every moving body possesses mass into velocity, product of mass and velocity, and that is why that is momentum. Okay, so Newton's second law. Okay, if you apply more force to an object, it accelerates a higher rate. Now we applied force here. Okay, this is the trolley and this is the object, that is our mass, and when you apply force here, these trolley get into speed increases. Okay, जेव्हा आता इथे बघा तुम्ही फोर्स अप्लाइड करताय ह्या मासला, तेव्हा काय होईल, इट विल बी ॲक्सेलरेट. ओके, जेव्हा तुम्ही ह्या ऑब्जेक्टला किंवा याला तुम्ही या ट्रॉलीला जेव्हा फोर्स लावाल तेव्हा ती ॲक्सिलरेट होईल, त्याचा काय होईल, स्पीड इन्क्रीज होईल. ओके, पण जर तुम्ही इफ यू अप्लाइड मोर फोर्स देन इट विल बी मोर ॲक्सिलरेट. ओके, तुम्ही बघा ना, ही आता मास सेमच आहे, मासमध्ये काही फरक नाही आहे, पण तुम्ही फोर्स अप्लाइड करताय, जास्त फोर्स अप्लाइड करताय, तर ऑब्वियसली ही जी ट्रॉली असेल किंवा जो ऑब्जेक्ट असेल तो जास्त ॲक्सेलरेट होईल, देन स्पीड इन्क्रीजेस फास्टर. ओके, दॅट इज द न्यूटन्स सेकंड लॉ. आता याच्याच विषयी आपल्याला सेकंड लॉ म्हणजे याच्यामध्ये मोमेंटम आलंच. वाय मोमेंटम? मोमेंटम मीन्स मास इंटू वेलोसिटी. याच्यात मास पण आहे आणि स्पीड मीन्स वेलोसिटी पण आहे, अँड दिस इज आ मोमेंटम. ओके, सो न्यूटन सेकंड लॉ काय बघा आता. द सेकंड लॉ ऑफ मोशन स्टेट दॅट, तो काय सांगतो आपल्याला, ॲक्सेलरेशन इज प्रोड्यूस व्हेन अन अनबॅलन्स फोर्स ॲक्ट ऑन अन ऑब्जेक्ट. आता बघा एखाद्या ऑब्जेक्टवर, आता हे ऑब्जेक्ट आहे याच्यावर अनबॅलन्स फोर्स आहे, इकडनं फोर्स देतोय इकडनं फोर्स देतोय का. सपोज इकडनं एखादा मुलगा आहे, तसाच मुलगा इकडनं पण उभा राहिला आणि दोघांनी सेम फोर्स त्याच्यावर अप्लाय केलं, तर हे जे ऑब्जेक्ट आहे ते पुढे ॲक्सेलरेट होणार की नाही होणार?
इथे पण हे बघा ना, नाही ही आता हा ऑब्जेक्ट आहे. इकडनं एका मुलाने इकडनं फोर्स दिलं आणि एका मुलाने सेम फोर्स इकडनं दिलं. ओके, दोघांनी पण सेम फोर्स अप्लाय केलं म्हणजे बॅलन्स फोर्स जर याला दिलं तर हा जो ऑब्जेक्ट आहे हा पुढे ऍक्सिलरेट होईल का? नाही होणार. पण जेव्हा आपण त्यांना अनबॅलन्स फोर्स देतो, जेव्हा आपण त्याला काय करतो की अनबॅलन्स फोर्स अप्लाय करतो ऍक्ट ऑन अन ऑब्जेक्ट. हे बघा, द सेकंड लॉ आता काय स्टेट करतो आपल्याला, ऍक्सिलरेशन इज प्रोड्यूस. ऍक्सिलरेशन केव्हा प्रोड्यूस होतं? व्हेन अन अनबॅलन्स फोर्स ऍक्ट ऑन अन ऑब्जेक्ट. ओके, समजतंय एवढं? एखाद्या ऑब्जेक्टवर फक्त मी इकडनं फोर्स अप्लाय केलं तर मात्र हा ऑब्जेक्ट ऍक्सिलरेट होणार इकडे. ओके, the more mass the object has, the more net force. Very good. Has to be used to move it. Okay, if you want to move this object, then you have to apply more mass. Okay, force. You have to apply force. And if you want to accelerate faster, then you have to apply more force. Then it will be accelerate faster. Okay, and that is why force is equal to ma. The Newton's second law formula is F is equal to m into a. F means force, m means fast, mass. Chau, a means acceleration. Okay, acceleration means आता त्याच्यामध्ये पण मोशन आहे, स्पीड आहे, म्हणजे वेलोसिटी सारखंच काम करता येते. So the more force, the more acceleration. Okay, if you use the same force to push a truck and a car push a car, the car will have more acceleration than the truck because the car has less mass. मग आता एक्सप्लेन करायची गरज आहे का? नो. बघा, there are truck and car also. We have to push same force to both. Okay, दोघांना आपण we have to apply same force. दोघांना आपण काय केलं की सेम फोर्स अप्लाय केला. ओके, मग काय घडेल? व्हॉट विल हॅपन? द कार विल हॅव मोर ॲक्सिलरेशन दॅन द ट्रक. ट्रकपेक्षा कारने जास्त ॲक्सिलरेशन केलं बिकॉज कार हॅज लेस मास. ओके, it is easier to push an empty shopping cart than a full one because the full shopping cart has more mass than the empty one. This means that more force is This means that more force is required to push the full shopping cart. Okay, sorry, full shopping कार्ट. ओके, जरा इथे दिसतंय तुम्हाला. आता ही एम्प्टी शॉपिंग कार्ट आहे. आता तुम्ही नेहमी मॉलमध्ये जात असतात, तुम्हाला शॉपिंग कार्ट माहितीच आहे. जर ती एम्प्टी असेल आणि तुम्ही त्याला जर फोर्स अप्लाय, इफ द फोर्स अप्लाय टू द कार्ट इज द सेम, द ॲक्सिलरेशन ऑफ द एम्प्टी कार्ट इज ग्रेटर दॅन द ॲक्सिलरेशन ऑफ द लोडेड कार्ट. मग हिच्या लोडेड कार्टपेक्षा एम्प्टी कार्ट जी आहे ती जास्त ॲक्सिलरेट होईल. Acceleration will increase when a larger force is extended. आणि जेव्हा तुमची जी फुल शॉपिंग कार्ट, लोडेड कार्ट जी आहे तिला तुम्हाला जर ॲक्सिलरेट करायचं असेल तर इथे तुम्हाला काय करावं लागलं? You have to apply what? Apply more force. You have to apply more force. तुम्हाला काय करावं लागेल? मोर फोर्स अप्लाय करावं लागेल, तेव्हा मात्र ती ॲक्सिलरेट होईल. सेम फोर्स इथे एक्झर्ट केलं, अगदी याला कमी जरी फोर्स एक्झर्ट म्हणजे फोर्स आपण दिलं, अप्लाय केलं, तर ही पटकन ॲक्सिलरेट होईल दॅन दिस कार्ट. ओके, समजलंय नक्की? सो आता बघा, 400 kgचा इथे काहीतरी मास असलेली वस्तू आहे, एखादं ऑब्जेक्ट आहे, आणि 40 kg मास असलेलं इथे ऑब्जेक्ट आहे. कोणाला ग्रेटर फोर्स निडेड आहे?
400 kg. ऑब्विसली ह्या हे बघा याच्या चेहऱ्यावरनं तर दिसतच आहे की बापरे केवढा फोर्स लावलाय. ओके, पण इथे मात्र नो मोर फोर्स रिक्वायर्ड. ओके, इथे मात्र जास्त फोर्सची आपल्याला गरज नाहीये आणि म्हणून तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे बघा, मोमेंटम मीन्स रिप्रेझेंटेड पी. P is the product of mass into velocity of an object. P is equal to m into v. Already I have taught you. So momentum is a vector quantity. This is the second law, okay, of Newton's law of motion. Okay, the rate of change of momentum is proportional to applied force and the change of momentum occurs in the direction of the force. आता मोमेंटम, चेंज ऑफ मोमेंटम हा कशाला प्रपोर्शन आहे? नेहमी अप्लाइड फोर्स आणि त्याच्यामध्ये जो चेंज झाला, मोमेंटम मध्ये जो चेंज होईल इन द डायरेक्शन ऑफ फोर्स, फोर्सच्या डायरेक्शन मध्ये, त्याला म्हटलं तो आहे आपला न्यूटन सेकंड लॉ. म्हणजे न्यूटन सेकंड लॉ मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा फोर्स तुम्हाला अप्लाइड करायचा असेल तर मोर फोर्स लावाल तर ते मोर ॲक्सेलरेट होणार. ओके, सपोज अन ऑब्जेक्ट ऑफ मास m has initial velocity u. When a force is applied in the direction of its velocity for time t, its velocity becomes v. The initial momentum of the object. Initial, you know, initial means u. Already I have taught this term, initial and फायनल. सपोज जर वेलोसिटी होती आपण तेव्हाही तुम्ही बघितलं इनिशियल वेलोसिटी आणि फायनल वेलोसिटी. तसंच इनिशियल याला m लागलाय म्हणजे मोमेंटम आणि फायनल मोमेंटम म्हणायचं असेल तर mv. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम मीन्स आता फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. येस येस, समजलं नाही मला. हे बघ आता याच्यामध्ये मोमेंटम ही टर्म कळली का तुला? मोमेंटम मीन्स आता इथे आपण पी म्हणतो मोमेंटमला. मोमेंटम इज इक्वल टू m इंटू व्ही. आता याच्यामध्ये मास आणि वेलोसिटी ह्या दोघांचं प्रोडक्ट म्हणजे मोमेंटम. एवढं कळलं? पण आता आपण काय बघतोय की रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. चेंज आता जेव्हा मोमेंटमचं चेंज होतं, मोमेंटम चेंज होतं म्हणजेच काय, एक प्रकारे एक्सेलरेशन. जसं तुम्ही इथे बघा एखादी कार्ट आहे त्याला जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता, ओके, आता इथे तुमची आहे मग याचं आता याचं मोमेंटम म्हणजे इथे जर तुम्ही म्हणाल तर याचं मोमेंटम काय म्हणता येईल तुम्हाला? यू म्हणजे इनिशियल आणि एम म्हणजे मोमेंटम. इनिशियल मोमेंटम आणि हा इथपर्यंत कार्ट आली ना तुमची, म्हणून मग तुम्ही काय म्हणणार इथे व्ही म्हणजे काय? फायनल. ओके, फायनल मोमेंटम. काही वेळानंतर, काही सेकंदानंतर म्हणा तुमची कार्ट इथे असेल तर इथे येईल जेव्हा तुम्ही काय कराल, त्याला फोर्स अप्लाय कराल आणि एका डायरेक्शनला तुम्ही फोर्स अप्लाय करता. हे पण लक्षात ठेवा. फोर्स मध्ये डायरेक्शन आहे बघा, इथे डायरेक्शन आहे इन द डायरेक्शन ऑफ अ फोर्स. ओके, तर याच्यामध्ये काय सांगितलंय, फक्त तुम्हाला काही काही वेळेस काय असतं की एम ए कसं आलं हे आपल्याला काढायचं आहे. एम ए कसं आलं हे आपल्याला काढायचं आहे. तर त्यांनी डिराईव्ह केलेला आहे तो फॉर्म्युला. हा कोणता फॉर्म्युला? एफ इज इक्वल टू एम ए. म्हणजे काय रे? एफ इज इक्वल टू एम ए. हा कसला फॉर्म्युला आहे? मी आत्ताच सांगितलं, न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशनचा जो फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम ए. हा फॉर्म्युला आपल्याला इथे काय करायचा आहे? डिराईव्ह करायचा आहे. म्हणजे तो कसा निघाला? मग याच्यामध्ये रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. मग आता चेंज इन आता ह्या इकडचा नेहमी वेलोसिटी आपण बघितली आता आधीचे व्हिडिओज बघशाव,
तर याच्यामध्ये हे नेहमी जास्त असतं, म्हणून यातून आपण हा मायनस करत असतो. मग इथे पण सेम ॲज इट इज आहे, एम व्ही मायनस एम यू. आता एम हा काय केला आपण कॉमन काढला आणि व्ही मायनस यू एक साईडला लिहिला. ओके, म्हणजे हा कॉमन काढल्यानंतर हे ब्रॅकेटमध्ये येणार डिवायडेड बाय टी. मग आता बघा तुम्ही की फक्त एमचा विचार नका करू, एवढाच विचार करा. हा कसला फॉर्म्युला आहे? पटकन आवणी, व्ही मायनस यू अपॉन टाइम. पटकन ह्याच लेसन मध्ये शिकवलंय. Acceleration. व्हेरी गुड. व्ही अपॉन यू अपॉन टाइम इज इक्वल टू ऍक्सिलरेशन. मग एवढं लिहिण्याची काय गरज? मग ह्याच्याऐवजी आपण डायरेक्टली लिहूया एम इंटू ए, म्हणजे झालं आपलं एफ इज इक्वल टू एम ए. सो अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ तिथं एक का मोशन. घेतलाय? इथं तुम्ही ए घेतलाय आणि तिथं एम का घेतलाय? ए घेतलेला आहे ना तिथे, कारण हे बघ ना, ए म्हणजे काय? ऍक्सिलरेशन. आणि ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय? व्ही मायनस यू अपॉन टाइम. म्हणजे एवढा भाग धरला आपण जो स्क्वेअर मधला आहे. मग त्याच्या तो आपण काढून त्याच्याऐवजी नुसता ए लिहिला. म्हणजे याच्याऐवजी आपण त्याच्यामध्ये काय टाकला? ए टाकला. आणि एम मात्र तो तसाच्या तसा, तो कॉमन मध्ये गेलेला आहे, तो तसाच लिहिला आपण. म्हणजे आपल्याला तो आणखी शॉर्ट फॉर्म्युला मिळाला. मग आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला? एम इंटू ए, म्हणजे एफ इज इक्वल टू एम इंटू ए. मग आता हा कशानुसार आहे? न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रपोर्शन टू द अप्लाइड फोर्स. ओके, म्हणजेच हा जो आपल्याला फॉर्म्युला मिळाला, हे जे आहे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच काय? एम ए. हा डायरेक्टली प्रपोर्शन कशाला आहे? फोर्सला. हे बघा, आणि ते कसं आहे ते पण पुढे आपण बघूया. मग आता हे तुमच्या टेक्स्टबुक मध्येच आहे. एम ए म्हणजे चेंज ऑफ मोमेंटम. ओके, आत्ताच तुम्हाला आपण काढलं की एम ए म्हणजे काय काढलं आपण टेक्स्टबुक मध्ये? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू एम ए. ओके, सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय? एम ए इज proportion टू अप्लाइड फोर्स. ओके, मग ते कशाला प्रपोर्शन आहे? एफ ला, म्हणजे अप्लाइड फोर्सला. ओके, म्हणून मग आता आपण इथे काय केलं? एफ. मग आता हा जर प्रपोर्शन काढायचं असेल तर एखादा कॉन्स्टंट घ्यावा लागतो, म्हणून इज इक्वल टू, मग कोण कॉन्स्टंट घेतलं? के एम ए. के ला आपण कॉन्स्टंट घेत असतो. ओके, आणि के इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इट्स व्हॅल्यू इज 1. आणि कॉन्स्टंटची व्हॅल्यू 1च असते, म्हणून मग इथे 1 के ची व्हॅल्यू जर आपण टाकली तर 1 इंटू एम इंटू ए इज इक्वल टू एफ. अँड दॅट मीन एफ इज इक्वल टू, नो नीड टू राईट डाऊन 1 हिअर, अँड दॅट इज वाय डायरेक्टली वी गेट दिस फॉर्म्युला एफ इज इक्वल टू एम ए. हे बघा, एफ इज इक्वल टू एम इंटू ए. मग आता न्यूटन सेकंड लॉ काय आहे? त्याचा फॉर्म्युला काय आहे? एफ इज इक्वल टू एम ए. द मोर फोर्स द मोर ऍक्सिलरेशन. चेंज ऑफ मोमेंटम, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच ऍक्सिलरेशन झालं ना. इकडे सपोज शाहूने फोर्स लावलं जास्त, तर इकडे एम ए पण वाढून जाईल ना. ओके, मास आणि वेलोसिटी म्हणजे ऍक्सिलरेशन. इकडे काय होणार आहे? आता मास जरी सेम असला पण त्याला 1 धरलं, पण ऍक्सिलरेशन तर वाढतंय. मास सेम असणार आहे एखाद्या ऑब्जेक्टचं. पण जर तुम्ही बघा एखादी वस्तू आहे, एखादं ऑब्जेक्ट आहे, याला फोर्स तुम्ही इथे बघा जास्त फोर्स लावलं, तो जे आहे जास्त ऍक्सिलरेशन झालं. इथे याचा विचार करू. इथे कमी फोर्स लावलं, कमी ऍक्सिलरेट झालं. असू दे, मास सेम पण असू शकते. ओके, ठीक आहे. आता तुमच्याच टेक्स्टबुक मधलं SI युनिट बघायचंय, लर्न करायचंय, कारण आपण फिलिंग द ब्लँक्स मध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पुढे तुम्हाला नीटच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा द्यायच्या आहेत, तर प्रत्येकाचे युनिट्स तुम्हाला चांगले माहिती असले पाहिजे. सो व्हॉट इज द युनिट ऑफ फोर्स? स्क्रीनशॉट घेतला, व्हेरी गुड. तसं हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहेच. ओके,
So unit of force, what is the unit of force? That is Newton. Okay, काय आहे? न्यूटन इज द युनिट ऑफ द फोर्स. आता युनिट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जसं मी तुम्हाला म्हटली जा बरं 1 किलो साखर घेऊन या. तुम्ही साखर आणायला दुकानात पाठवलं तर तुम्ही 1 किलोग्राम म्हणणार. ओके, काय म्हणणार? 1 kg. ओके, तुम्ही म्हणणार नाही 1 लिटर साखर द्या, बिकॉज kg इज द युनिट अँड लाईक दिस द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. Okay, so Newton, the force necessary to cause an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kg is called 1 Newton. आता 1 Newton म्हणजे काय बरं का, की 1 न्यूटन म्हणजे सपोज आता एक युनिव्हर्सल म्हणजे आपण एक फिक्स असं धरलं की 1 किलो मास असलेलं ऑब्जेक्ट आहे, 1 kg मास असलेलं ऑब्जेक्ट आहे. ओके, त्या ऑब्जेक्टला किती फोर्स नेसेसरी आहे, की त्याला किती ॲक्सिलरेशन द्यायचं आहे तुम्हाला? 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे एका सेकंदामध्ये तो 1 मीटर जाणार. म्हणजेच मग 1 kgला जेव्हा तो एका सेकंदात तो 1 मीटर त्याच्यात ॲक्सिलरेशन होणार, म्हणजेच 1 न्यूटन. ओके, सो 1 न्यूटन इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 1 kg इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg इंटू 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि CGS युनिट काय आहे फोर्सचं? डाइन. ओके, डाइन द फोर्स नेसेसरी टू कॉज अँड ॲक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर in an object of mass 1 gram. काहीच फरक नाही आहे. SI युनिट मध्ये मीटर होतं, डाइन मध्ये म्हणजे CGS मध्ये सेंटीमीटर आहे. ओके, इथे किलोग्राम होतं, इथे ग्राम आहे. CGS मध्ये काय असतं की स्मॉलेस्ट युनिट असतात. ओके, म्हणजे न्यूटन पेक्षा डाइन हे काय असेल? स्मॉलेस्ट युनिट असणार आहे. Okay, so 1 centimeter per second in an object of mass of 1 gram is called 1 dyne. हे 1 dyne जे आहे ते CGS मध्ये आणि 1 न्यूटन आहे ते SI युनिट मध्ये. So 1 dyne is equal to 1 gram into 1 centimeter per second square. याच्यामध्ये न्यूटनचं आणि डाइनचं हे दोन्ही पण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे तुम्ही जेव्हा इम्पॉर्टंट नोट्स काढाल तेव्हा. ओके, नाव न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. इट इज आता आपण बघा की फर्स्ट लॉ सेकंड लॉ आपण बघितले. वी हॅव लर्न अबाउट फोर्स अँड इट्स इफेक्ट ऑन अन ऑब्जेक्ट through Newton's first law and second law of motion. So you have learned about Newton's first law, which is related with inertia. Okay, and the second law now आत्ताच आपण शिकलो. And the second law is related with, give me answer. Momentum. Absolutely right. And now we have learned about Newton's third law, and that is related with action reaction. आता काय आहे ते आपण बघूया. मुलं खूप येण्यासाठी हे करताय, पण आता आपण मागे नाही जाऊ शकत. However, in nature, force cannot act alone. आता नेचरमध्ये ना हे तुमच्या टेक्स्टबुक मध्येच आहे बरं का, की नेचरमध्ये फोर्स जो आहे तो एकटाच ऍक्ट होत नसतो. ओके, सो फोर्स इज रेसिप्रोकल ऍक्शन बिटवीन 2 ऑब्जेक्ट. फोर्स काय आहे? रेसिप्रोकल ऍक्शन आहे. आता बघा हा एक मुलगा आहे, हे 2 मुलं आहे. ओके, छोटेसे अगदी. याने आता काय केलं? मस्ती चालली आहे दोघांची. याने याला मारलं. हा शांत बसेल का? नाही. हा सुद्धा याला मारेल. ओके, तर ऍक्शन लगेच त्याच्या अपोजिट काहीतरी रिॲक्शन आलीच. तर फोर्स आर ऑलवेज, आता काय आहे ते पुढे मी तुम्हाला सांगते. ऍक्शन रिॲक्शन. सो फोर्स इज रेसिप्रोकल ऍक्शन बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. Forces are always applied in pairs.
फोर्सेस नेहमी पेअर मध्ये अप्लाइड होतं, एक प्रकारे एकमेकांना फोर्स लावले जेव्हा ते भांडण करत असतात. When one object applied a force on another object, the latter म्हणजे नंतर object also simultaneously applies a force on the former object. ओके, पहिल्या ऑब्जेक्टने याला फोर्स लावलं, मग दुसरा ऑब्जेक्ट ऑब्विसली लॅटर म्हणजे नंतर त्याने सुद्धा याला त्या म्हणजे पहिल्या ऑब्जेक्टला काय केलं, फोर्स अप्लाइड केलं. ओके, द फोर्सेस बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट. फोर्सेस हे एकतर इक्वल किंवा अपोजिट असू शकतात. These idea is expressed in Newton's third law of motion. The force applied by the first object is called action force, while the force applied by the second object on the first is called reaction force. आता एखादा ऑब्जेक्ट आहे, पहिल्या वेळेस त्याने फोर्स अप्लाइड केलं त्याला म्हणायचं ॲक्शन फोर्स, पण त्या बदल्यात त्याला जे फोर्स मिळालं त्याला म्हणायचं रिॲक्शन फोर्स. ओके, कळलं का? शाहू हे बघ, द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲक्शन, म्हणजे फर्स्ट ऑब्जेक्ट कडून फोर्स अप्लाइड केलं गेलं, while the force applied by the second object on the first object. Get it till here? समजतंय? Is called reaction force. Every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. तर हा आहे आपला न्यूटनचा थर्ड लॉ. समजतंय? Every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. मग बघा आता कशा पद्धतीने आपण त्याचे काही एक्झाम्पल्स घेऊया. न्यूटन्स थर्ड लॉ. आता इकडनं तुम्ही बघताय की ही सपोज एखादी वॉल आहे आणि इथे काय आहे, आपण इथे आपण फोर्स वॉलवर अप्लाय करतो ह्या डायरेक्शनने. ओके, वॉलवर आपण फोर्स कसा अप्लाय केला ह्या डायरेक्शन. देन व्हॉट विल हॅपन, सी फोर्सेस अप्लाइड कम इन पेअर्स. ओके, यू पुश ऑन अ वॉल, द वॉल पुशेस बॅक. जेव्हा तुम्ही वॉलला इकडे फोर्स अप्लाय करता, जोरात इथे दाबतात, तर तुम्ही मात्र बॅक साईडला पुश होतात. बरोबर, म्हणजे यू पुश ऑन अ वॉल, द वॉल पुशेस बॅक. म्हणजे वॉल काय करते, तुम्हाला बॅक साईडला पुश करत असते. आता इथे पण याच्यामध्ये तुम्हाला ऍक्शन रिॲक्शन हे फोर्स तुम्ही बघू शकतात. बघा आता हा जो पर्सन आहे त्याला ह्या प्लॅटफॉर्मवर उडी मारायची. ओके, ह्या प्लॅटफॉर्मवर उडी मारण्यासाठी त्याने काय केलं, ही जी बोट आहे या बोटला इथे बोटचा जो आहे बघा हा भाग आहे, या भागावर त्याने काय फोर्स अप्लाइड केलं. ओके, बोटला त्याने काय केलं, मागे ढकललं, आणि जेव्हा बोटला त्या पर्सनने मागे ढकललं तेव्हा बोटने पण त्याला फोर्स अप्लाइड केलं. त्याने काय केलं, बोटला वाटलं चला आपल्याला फोर्स मिळतं, आपण पण फोर्स अप्लाइड करायला पाहिजे. बोटने काय केलं, ह्या पर्सनला पुढे ढकललं. ओके, इकडे, म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय की जेव्हा हा पर्सन उडी मारून इकडे येतोय तेव्हा बोट मागे जाते. मग बोट का मागे जाते, तुम्ही त्याच्या पायांची डायरेक्शन बघा व्यवस्थित. जेव्हा तो इथे त्याला जोर देऊन जेव्हा त्या बोटला मागे सरकवतो आणि तेव्हा बोट त्याला पुढच्या डायरेक्शनला, म्हणजे ॲक्शन रिॲक्शन हा फोर्स इथे आपल्याकडे निर्माण होतो. ओके, आता तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल बघू शकता तुम्ही, स्विमिंग. आता बघा हा जो बॉय आहे तो ह्या दोन्ही हातांचा यूज करून, ओके, तो काय करतोय, त्या वॉटरला मागे 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 ढकलतोय. बॉय काय करतोय, त्या वॉटरला मागे ढकलतोय, आणि जसं जसं तो बॉय त्या वॉटरला मागे मागे फोर्स देईल, ढकलेल, तसं तसं वॉटर काय करेल. आता ही झाली बॉयची ऍक्शन, पण वॉटर कसं रिॲक्शन करेल की तो वॉटर त्याला पुढे पुढे ढकलेल.
आणि त्यामुळे आपण जेव्हा स्विमिंग करतो तेव्हा आपण पुढे 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 ढकलत जातो. अपोजिट फोर्स आपल्यावर निर्माण होतो की बॉय वॉटरला मागे ढकलतंय आणि वॉटर आपल्याला पुढे ढकलतंय. दॅट इज ॲक्शन रिॲक्शन फोर्स. तर हे आता मी तुम्हाला सांगितलंच, परत हा पार्ट सांगते की एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर प्रत्येक ॲक्शन फोर्सला इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन फोर्स आहे विच ॲक्ट सायमल्टेनियसली. जेव्हा तुम्ही आत्ताचं एक्झाम्पल आपण बघितलं की पाण्यावर तुम्ही जेव्हा फोर्स एक्झर्ट करता, ओके, फोर्स जेव्हा तुम्ही पाणी मागे मागे ढकलता तेव्हा सायमल्टेनियसली नंतर पाणी तुमच्यावर फोर्स लावतं. त्या फोर्सला आपण म्हणूया अपोजिट रिॲक्शन. आणि म्हणून त्या पाण्याने तुम्ही जे पाण्याला मागे ढकललं मात्र पाणी त्याची अपोजिट रिॲक्शन म्हणून तुम्हाला पुढे ढकलतं. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण एक्झाम्पल्स बघितले आणि न्यूटन्सचा आपण सेकंड लॉ आणि थर्ड लॉ याविषयीचा आपण पूर्ण स्टडी आज केलेला आहे. आणि याविषयी व्यवस्थित तुम्ही पॉइंट आउट करून नोटबुकमध्ये लिहा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.